नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 2025 अंतर्गत टप्पा 4 दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी होणार आहे। काल आपण इयत्ता दुसरीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बघितली। आज आपण इयत्ता दुसरीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। संख्या ज्ञान 11 स्तर आहेत यामध्ये। तर पहिला प्रश्न बघा, पहिला आणि दुसरा। 0 ते 9 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणा असं विद्यार्थ्यांना म्हणायचं आहे। तिसरा प्रश्न, 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू क्रमाने मोजायला लावायच्या आहेत। प्रश्न चौथा, 9 दगडांमधून 3 दगड वेगळे करा। प्रश्न पाचवा बघा, 0 ते 9 पर्यंत या अंकामधील 3, 5, 9, 8, 4, 7 संख्या कोणत्या ते दाखवा असं विद्यार्थ्यांना म्हणायचं आहे। प्रश्न 6, 0 ते 9 पर्यंतच्या संख्या अंकात लिहा। प्रश्न 7 बघा, 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू क्रमाने म्हणा। प्रश्न 8, 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू क्रमाने मोजा। प्रश्न 9 बघा, 20 दिलेले दगड बाहेर काढा असं विद्यार्थ्यांना सांगायचं आहे। प्रश्न 10 आहे, 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखा आणि वाचा असं विद्यार्थ्यांना सांगायचं आहे। त्यानंतर प्रश्न 11 आहे, 10 ते 20 पर्यंतच्या संख्या अंकात लिहा। पुढे आहे संख्यावरील क्रिया, यामध्ये 13 स्तर आहेत। प्रश्न पहिला आणि दुसरा बघूया। वस्तूचा वापर करून खालील बेरीज करा। तर विद्यार्थ्यांना काही वस्तू द्यायच्या आहेत आणि दिलेली बेरीज ही त्यांच्याकडून करून घ्यायची आहे आपल्याला। प्रश्न तिसरा आहे बघा, बेरीज चिन्हाचा वापर करून बेरीज करा। तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी बेरजेची चिन्हे वापरून त्याची बेरीज करायला सांगायचं आहे। प्रश्न चौथा, रामकडे 3 चॉकलेट, दीपाकडे 2 चॉकलेट, तर एकूण चॉकलेट किती ते विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचं आहे। प्रश्न 5 आहे, वस्तूंचा वापर करून बेरीज करा। तर या ठिकाणी विद्यार्थी वस्तूंचा वापर करतील आणि दिलेल्या बेरजा करतील। प्रश्न 6 आहे, बेरीज चिन्हाचा वापर करून बेरीज करा। या ठिकाणी जरा मोठे अंक घेतलेले आहेत 5च्या नंतरचे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बेरजेचं चिन्ह लिहायला सांगायचं आहे आणि त्यांची बेरीज करायला सांगायची आहे। प्रश्न 7 आहे, सुलभाकडे 5 रुपये होते, राघवने 2 रुपये दिले, तर सुलभाकडे एकूण किती रुपये झाले ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी किती रुपये झाले ते लिहायला सांगायचं आहे। प्रश्न 8 आहे, वस्तूंचा वापर करून वजाबाकी कर। तर बघा या ठिकाणी वस्तूंचा वापर विद्यार्थी करतील आणि दिलेली वजाबाकी करतील। प्रश्न 9 आहे, वजाबाकी चिन्हांचा वापर करून वजाबाकी करा। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना वजाबाकीचं चिन्ह लिहायला सांगायचं आहे आणि त्यांना वजाबाकी करायला लावायची आहे। प्रश्न 10 आहे, भगतकडे 7 आंबे होते, राघवला 3 आंबे भगतने दिले किंवा भगतने राघवला 3 आंबे दिले, तर भगतकडे किती आंबे शिल्लक राहिले ते विद्यार्थी या ठिकाणी लिहितील। प्रश्न 11 आहे, वस्तूंचा वापर करून वजाबाकी करा। तर विद्यार्थ्यांना काही वस्तू द्यायच्या आहेत आणि त्यांना दिलेली वजाबाकी करायला लावायची आहे। प्रश्न 12 आहे, वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करा। तर या ठिकाणी अंक थोडे 5च्या नंतरचे अंक घेतलेले आहेत। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना वजाबाकीचं चिन्ह लिहायला सांगायचं आहे आणि दिलेल्या अंकांची वजाबाकी करायला लावायची आहे। प्रश्न 13 आहे, मीनाकडे 9 फुले होती, तिने दीपाला 4 फुले दिली, तर तिच्याकडे किती फुले उरली। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेली काय उरलं, फुले किती उरली ते विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचं आहे। तर अशा प्रकारे आपण संख्याज्ञान ज्याचे 11 स्तर आहेत आणि संख्यावरील क्रिया ज्याचे 13 स्तर आहेत, असे दोन्ही स्तर आपण या टप्पा 4मध्ये म्हणजे घेतलेले आहेत। ही संभाव्य प्रश्नपत्रिका आहे। आपण आपल्या स्तरावर दुसरी सुद्धा प्रश्नपत्रिका तयार करू शकता। कशी वाटली आपणास ही माहिती?
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री ते 5वीची मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।